काय सांगा? राणा व्यायाम प्रसारक मंडळ त्याची स्थापना 80 वर्षापूर्वी आमचे मोठे बाबा किसनलालजी सानंदा यांच्या माध्यमातून या परिसरातील संबंध आमचे समाज बांधव परिसरातील लालपैल प्रतापनगर परिसरातील सर्व बांधवांनी मिळून केली होती। त्यानंतर राणा रवींद्र कुमार सानंदा यांच्या नेतृत्वाखाली या मंडळाची वाटचाल सुरू आहे। दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये चांदी सोनं या माध्यमातून एक अशी मूर्ती, त्याला विदर्भाचा सर्वात श्रीमंत गणपती असा गणला जातो, एक आराध्य देवता, त्यामध्ये गणपती ही विघ्नहर्ता असं म्हटलं जातं। या मूर्तीचं महत्व म्हणजे सर्वांना भक्तांना, श्री गणेश भक्तांना पावणारी ही श्री गणेशाची मूर्ती ही आहे। या माध्यमातून हजारो लोक दरवर्षी दर्शनाला येतात। दरवर्षी नवीन नवीन उपक्रम मंडळाचे अध्यक्ष रविभाऊ सानंदा व त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून केले जाते। याही वर्षी म्युझिकल फाउंटन या माध्यमातून त्यांनी आज ही फार चांगल्या प्रकारचा देखावा केलेला आहे। गावामध्ये 2-3च मंडळ अशी आहेत, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असते। तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये राणा गणेश मंडळ याचं फार मोठं नाव आहे। गणपती बाप्पा सर्वांना सुबुद्धी देव व हे गणपतीची श्री स्थापनापासून श्री विसर्जनपर्यंत सर्व लोकांना सुख समृद्धी व शांती मिळावी व सर्व गुण्यागोविंदाने सलोख्याने राहावे व गणपती बसवण्याची जी मूळ धारणा आहे, ती मूळ धारणा म्हणजे सलोख्याची, राष्ट्रीय प्रेमाची, ती वृद्धिंगत व्हावी हा हेतू राणा व्यायाम मंडळाच्या सर्व आमच्या मंडळाच्या सदस्यांचा आहे व तो निश्चित रूपाने पूर्ण होईल असा मला विश्वास आहे। श्री हिंदू सूर्यनारायण नाईक मंडळ 80 वर्षापासून मंडळी स्थापना आहे। 80 वर्षापासून मंडळी स्थापना आहे व मंडळ वगैरे हर वर्षी नवीन सांस्कृतिक कार्यक्रम करत असते व मंडळाचे नवसाला पावणारा गणपती आहे। गणपती म्हणजे गणपतीला दर्शन करण्यासाठी खूप दुरून महाराष्ट्रामधून अकोला जिल्हा वगैरे तालुका वगैरे सर्वेकडून दुरून लोक येतात दर्शनासाठी व गणपतीला मोषकराज पासून तर छतापर्यंत चांदी व सोन्याचे पूर्ण आभूषण चढवलेले आहे। गर्दी म्हणजे हर वर्षात नवसाला पावणारा गणपती आहे। जे बी नवस इथं ठेवलेलं असते ते नवस म्हणजे गणपती याच्यामध्ये पूर्ण एका वर्षात पूर्ण होते व गणपतीला खूप दुरून लोक येतात दर्शनासाठी। महाराष्ट्रामधून खूप लोक येतात व गणपतीला म्हणजे हर वर्षी मंडळ नवीन सांस्कृतिक कार्यक्रम करत असते। या वर्षी म्हणजे फाउंटन सांगलीमधून फाउंटन आणलेलं आहे, म्युझिक फाउंटन, तिथं म्हणजे कार्यक्रम वगैरे करत असतात, आकर्षक म्हणून देखावा ठेवलेला आहे।